महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आज प्रश्न पडलाय की आपण 21व्या शतकात आहोत की मध्ययुगीन अंधकारात। ज्या महाराष्ट्राला संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि छत्रपती शिवरायांच्या पुरोगामी विचारांचा वारसा लाभलाय, त्याच महाराष्ट्रात आज सरकारी तिजोरीतून जादू टोण्याचा खेळ मांडला जातोय का, असा सवाल आता उपस्थित होतोय। अध्यक्ष महोदय, मी अत्यंत खात्रीशीररित्या सांगतो आणि जे माननीय मुख्यमंत्री महोदयांनाही माहिती आहे की अशोक खरातच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला देखील सुरुंग लावण्यासाठी काही जण प्रयत्न करत होते। अशोक खरातांकडे गेले होते पूजा घाला, वेळ येईल तेव्हा नाव उघड करू, आणि ही सगळी माहिती 6 महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना मिळाली होती। बैठका झाला, अशोक खरातांबरोबर झाल्या आणि अशोक खरातांनी सांगितलं आम्हाला थोडे दिवस द्या, मुख्यमंत्री घरी गेलेले असतील। अशा प्रकारच्या नितीन राऊतला द्यायला जर पूजा, एका पक्षाचा अशा प्रकारच्या जादूला जर आपण राजमान्यता देणार असू, सरकारी पैसा देणार असू, तिथे कमानी बांधल्या गेल्या, टाक्या बांधल्या गेल्या सरकारी पैशातनं, एवढा कोण मोठा अशोक खरात, कुठला काळ्या जादूवाला? पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतं, या तुकारामाच्या महाराष्ट्रामध्ये, ज्ञानेश्वराच्या महाराष्ट्रामध्ये, या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपण काळ्या जादूला इतकी मान्यता द्यायला लागलो की राजकारणात काळ्या जादूनी काहीही होऊ शकतं असं समस्त आमदारांना वाटायला लागलं। 38 आमदारांची लिस्ट त्याच्याकडे जाणाऱ्या करंगळ्या कापणाऱ्या। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।